नवापूर नगरपालिकेत बेटी बचाव बेटी पढाव कार्यक्रम उत्साहात। नवापूर नगरपालिकेमार्फत महिला व बाल कल्याण विभाग तसेच दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत बेटी बचाव बेटी पढाव जनजागृती कार्यक्रम एकलव्य हॉल येथे उत्साहात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। यावेळी नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळी, बांधकाम सभापती भालचंद्र गावित, पाणी पुरवठा सभापती शरद पाटील, महिला व बालकल्याण सभापती सुरैयाबी शहा, उपसभापती मनीषा मावची, नगरसेवक अल्तम खाटीक, सोमित्र गावित तसेच महिला व बालविकास समन्वयक ज्योती पाठक उपस्थित होत्या। कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा सत्कार प्रकल्प अधिकारी प्रशांत भट, विवेक भामरे व मीनाक्षी वळवी यांच्या हस्ते करण्यात आला। ज्योती पाठक यांनी महिला हेल्पलाईन 181, चिल्ड्रन हेल्पलाईन 1098 तसेच महिला हक्क व शासनाच्या योजनांबाबत माहिती दिली। नगराध्यक्ष जयवंत जाधव यांनी आपल्या मनोगतात सांगितले की महिला ही समाजाची शक्ती असून प्रत्येक मुलीला शिक्षण मिळणे गरजेचे आहे। महिलांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन स्वावलंबी बनावे। उपसभापती मनीषा मावची यांनीही महिलांच्या शिक्षण व सक्षमीकरणावर भर दिला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत भट यांनी केले। प्रस्तावना स्वप्नील मिसाळ यांनी तर आभार प्रदर्शन मीनाक्षी भट यांनी केले। आपल्याला सूचना व मार्गदर्शन केलं ते नक्कीच अनमोल व आपल्याला कामाचं आहे असं मी तरी म्हणतो। कारण महिलांचा कार्यक्रम म्हटला तर फक्त या महिला सिरियस असतात, माणसं काही असणार, पण त्यांनी जे 2-3 वाक्य सांगितलं की महिलांवर होणारे अत्याचार, महिलांवर होणारे जो त्रास आहे त्या त्रासापोटी बऱ्याचशा महिला त्रास होत असतो। फक्त आपलं कुटुंब चांगलं राहावं, आपलं स्वास्थ्य चांगलं राहावं म्हणून बोलू शकत नाही, पण एक लिमिट असते, एक मर्यादा असते। मर्यादाच्या बाहेर जर गेलं तुम्हाला तुमचं ज्या व्यथा आहे, तुमचा जो त्रास आहे हा या सांगायला लागणार। आणि त्या सांगण्यासाठी त्याच्या ताईंनी सांगितलं की त्यांचं कार्यालय 24 तास चालू असतं, म्हणून मी तर इथं बसलेल्या माझ्या माता भगिनींना नक्कीच सांगेल की त्या ताईचा नंबर घ्या, त्यांच्याकडे जी पुस्तिका असेल ती घ्या, घरी अभ्यास करा, शेजारी पाजारी नातं होतं, आपल्या गावात जिथे जिथे त्रास असेल त्याच्यात बऱ्याचशा काही सुविधा योजना आहेत, त्या योजनांचाही लाभ आपण घेतला पाहिजे। आज पाहायला गेलं तर महिला ज्या मातेच्या पोटून जन्माला येतो आणि तो जो बाळ असतो, मग तो मुलगा असतो मुलगी असतो, त्या समाजाचं त्या परिवाराचं नाव रोशन करण्यासाठी जर मोठं कर्तव्य मोठं कार्य केलं असेल तर ती माता असते। म्हणून इथं बसलेल्या सगळ्या माझ्या माता भगिनींना एकच सांगेल की नवापूर शहरामध्ये महिला भगिनींसाठी ज्या उपक्रम जे चांगले कार्यक्रम घेण्याचं नियोजन आम्ही भट साहेब, नवापूर नगरपालिकेचे प्रशासन, आमचं पूर्ण नगर सेवकांची पदाधिकारीची टीम आहे ती नक्कीच प्रयत्न करू। आणि शहरामध्ये काय काय योजना या केल्या पाहिजे महिलांसाठी तुम्ही नक्कीच आम्हाला तुमचा एक भाऊ मुलगा म्हणून सांगा, आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि तुमच्या पाठीशी राहू। मुलगी असली तर तिचं आवर्षण करायचं, म्हणजे मुलगा कुळवंशाचा दिवा आणि मुलगी ही कन्यादानाचा आपल्यावर असलेला एक ओझं, तिला सांभाळायचं। पण तर ते कुठेतरी बंद व्हायला पाहिजे, कुठेतरी कमी व्हायला पाहिजे। मुलींचं स्वागत, मुलांना जेव्हा जन्म होतो ना मुलांचा, तर आपण पेढे वाटतो बघा, किती थाटामाटात त्यांचं स्वागत करतो, तर तसं मुलींच्या जन्माचं पण व्हावं। तर त्यावेळेला आपल्या मोदी साहेबांनी सुरू केलेली होती आणि ती आतापर्यंत सुरू आहे। तर नंदुरबार मध्ये आपल्या भागामध्ये आदिवासी बांधव असतील किंवा कोणी इतर असतील तर मुलींचं जन्माचं प्रमाण चांगले, परंतु शिक्षणाचं आपलं गळतीचं प्रमाण थोडंसं खालवलेलं आहे। त्याच्यामुळे काय होतंय, मुलींचं नाव शाळेत जरी असलं तर स्थलांतरित असेल। आता आपल्या नवापूर मध्ये किती आहे मला ते आता सध्या सांगता येणार नाही, पण मुलांप्रमाणेच मुलींना शिक्षणाचा दर्जा द्यावा, बरोबर ना? वाटतं तुम्हाला का ज्या आपल्या मुली आहेत, आता मुलाचं असलं बघा, आता सुद्धा काही घरांमध्ये अशी परिस्थिती आहे, जर घरी एक आपण नाविन्य काही पाहुणे आले असतील किंवा छानसे जेवण जरी केलं असेल तर आपल्या घरातला जो मुलगा असतो किंवा कर्ता पुरुष असतो ना,
त्याच्यासाठी आपण व्यवस्थित चांगलं बाजूला ठेवतो, पण मुलगी असेल तर नाही. तसंच शिक्षणाच्या बाबतीमध्ये पण आहे. ह्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा होता का नगरपालिकेअंतर्गत जे आपले बचत गट आहे किंवा नगरपालिकेअंतर्गत जे काही लाभार्थी आपले येतात त्या लाभार्थींपर्यंत आपल्या तालुक्यामध्ये काय मुलींच्या बाबतची अडचण आहे, म्हणजे मुलींच्या शिक्षणाच्या बाबत काही आहे. जसं सरांनी सांगितलं का ऍक्शन प्लॅन तयार झालेला आहे, तसा ऍक्शन प्लॅन आपण आपल्या पंचायत समितीला पण तयार करतो बघा. ज्या वेळेला गावाचा विकास होतो, आराखडा तयार करतो का गावामध्ये कोणत्या अडीअडचणी आहे आणि गावामध्ये कोणत्या अडीअडचणी त्यांना आपण पुढे कसं नेणार. तसं नगरपालिकेमध्ये पण एक ऍक्शन प्लॅन आपला तयार होत असेल, म्हणजे मी बघितलेला नाहीये पण होत असेल. तर त्यावेळेला आपल्या मुलींच्या बाबतीत आपण काही नाविन्यपूर्ण करू शकतो का. सर तुम्हाला मी जास्त काही लेक्चर देणार नाही, फक्त हा उपक्रम आपल्याला एकदम सक्सेस कसा करायचा आहे जेणेकरून ह्या नवापूर तालुक्यामध्ये असा नाविन्यपूर्ण उपक्रम केलेला आहे का मुलींसाठीचा आहे तो. त्याचबरोबर जी महिला भ्रूण हत्या आहे, म्हणजे जे लिंग भ्रूण हत्या केली जाते त्याविषयी आपण जागरूकता ही लोकांमध्ये पसरवली पाहिजे. त्याचबरोबर गर्ल्स जे असतात म्हणजे मुलींना एज्युकेशन दिलं पाहिजे, जेणेकरून ते एज्युकेशन घेतील आणि त्याच्यानंतर ज्या त्यांच्यावर अत्याचार होतात, सेल्फ डिफेन्स किंवा अदर ॲक्टिव्हिटीज असतात त्या त्यांनी केल्या पाहिजे, जेणेकरून ते स्वतःला वाचवू शकतात आणि दुसऱ्या काही उपाय जे आहे ते करू शकतात.